महाकुंभ प्रयागराज तीर्थ येथे 144 वर्षांनी आला आणि अनादी कालापासून जगाच्या पाठीवरचा लोक सहभागातला सर्वात मोठा जल उत्सव म्हणजे कुंभमेळा असतो. आणि यावेळेच्या महाकुंभाने समस्त जगाला आकर्षित केलंय, कारण भविष्य काळात सर्वात मोठी पाणी टंचाई आता येऊ घातलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जलपूजन आणि नदी महोत्सव हा अतिशय प्रेरणादायी असतो. म्हणून आज या ठिकाणी भगवान शुक्लेश्वर महादेवाचं जे अति प्राचीन मंदिर आहे की जेथे विश्वनाथाची एवढी मोठी शक्ती या ठिकाणी असून त्र्यंबकेश्वराला ज्या प्रकारचे विधी होतात तोच विधी करण्याचा अधिकार अहिल्यानगर येथील भिंगारमध्ये शुक्लेश्वर महादेवाचा आहे. आणि म्हणून शुक्लेश्वर महादेवाचा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून प्रयागराज तीर्थावरून मी तर आणलं, परंतु भिंगारवासीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तीर्थाला गेले होते. त्यांनी ते प्रयागराज मधून आणलेलं जे जल आहे ते या ठिकाणी शुक्लेश्वर महादेवाची जी पवित्र अशी बारव आहे त्या बारवेमध्ये विधीपूर्वक सोडलं आणि आता संपूर्ण अहिल्यानगरवासीय या बारवेच्या पाण्यात जाऊन स्नान करतील आणि पवित्र तीर्थ जे आहे सिंहस्थाचं त्या कुंभामध्ये डुबकी मारण्याचा आनंद सर्वजण घेतील आणि तेच पुण्य सर्वांना या रूपाने मिळणार आहे. रामकृष्ण हरी. मुखी म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती बंगा. आज या पर्व काळानिमित्त 144 वर्षानंतर जे शाही स्नान प्रयागराज या ठिकाणी होणार आहे. बऱ्याचशा लोकांना आर्थिक विवंचनेतून, प्रापंचिक विवंचनेतून, शारीरिक विवंचनेतून प्रयागराज पर्यंत पोहोचता आलं नाही, तर साक्षात प्रयागराज आज शुक्लेश्वराच्या दरबारामध्ये अवतरले. प्रयागराज वरून आलेलं जे जल आहे ते पवित्र जल या शुक्लेश्वराच्या शेजारी असलेल्या स्वयंभू बारवेच्या जलामध्ये आपण एकत्र केलं आणि या जलमिलनाच्या कार्यक्रमामध्ये, जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर जे पुण्य प्रयागराजला स्नान केल्यानंतर मिळणार आहे तेच पुण्य शाही स्नान आपल्या शुक्लेश्वराच्या दरबारात केल्यानंतर शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळणार आहे. आता सायंकाळी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या हस्ते हे जलपूजन झालं आणि आता जवळजवळ 3,500-4,000 हजार भाविक या ठिकाणी या शाही स्नानाचा लाभ घेत आहेत. हे शाही स्नान उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या सर्वाचा लाभ आपण सुद्धा घ्यावा